मित्रांनो, मी आता आहे बरोबर अटल सेतूला आणि अटल सेतूला अशी परिस्थिती आहे की ह्या पावसामध्ये ना पूर्ण गाडी हलते आहे. जर आपल्या मुंबईमधला सिलिंग सारखा रोड जर रेड अलर्टच्या दिवशी बंद होतोय तर माझी एक विनंती आहे, आपला जो अटल सेतू आहे तर हा तर 22 ते 23 किलोमीटरचा ब्रिज आहे, हा तर पहिला बंद करायला पाहिजे. कारण आता आम्ही कंटिन्यू आता प्रवास करतोय, निलेश सुद्धा गाडी चालवतो कंटिन्यू. त्याला विचारूया आपण. निलेश, काय तुला आता सगळे काय परिस्थिती आहे? पाऊस खूप आहे, पाणी असं येतं की खालून वर येतच आहे. आणि एक्सिलेटर सोडला की एक्सिलेटरवर तर थोडा जरी पाय काढला ना गाडी पाठी खेचली जाते. रोडला एवढा पाऊस असल्यामुळे एवढा पाऊस आहे, एक्सिलेटरनं पाय काढला तर पहिली गाडी पाठी खेचली जाते. कारण हा जो पाऊस आहे पर वारा, भाऊ खरंच सांगतो, रेड अलर्ट असेल त्या दिवशी जर आपला सेलिंग सुद्धा बंद होतो तर मग अटल सेतू सुद्धा बंद झाला पाहिजे. काही जास्त काय नुकसान होणार नाही आपल्या मुंबईचा किंवा आपल्या भारताचा. जर नुकसान झाला, जर इथे काय प्रॉब्लेम झाले तर भाऊ विषय संपेल सगळ्यांचा. पण ही व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा, तिथपर्यंत पोहोचवा. ज्या कुठल्या कंपनीने हा काम केलंय तिथपर्यंत ही व्हिडिओ पोहोचली पाहिजे. जय महाराष्ट्र भाऊ. हे बघा हालत बघा काय आहे. गाडी पळवली तरी गाडी पाठी येते. हे बघा ना, किती पळवली तरी बघा पूर्ण बघा मर्सिडीज सारखी गाडी हलते बघा.